श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. आपले सर्वांचे स्पिरिच्युअल स्वामी या आपल्या आध्यात्मिक परिवारात मनपूर्वक स्वागत आहे. मी पुन्हा एकदा एक महत्त्वाचा आणि अनेकांच्या मनात असलेला प्रश्न घेऊन तुमच्या भेटीला आलो आहे. आजचा विषय आहे मासिक पाळीच्या काळात महिलांनी पूजा, सेवा आणि नामस्मरण करावे का? हा विषय अनेक वर्षापासून चर्चेत आहे. अनेक घरांमध्ये वेगवेगळ्या परंपरा पाळल्या जातात. काही जण म्हणतात की या काळात पूजा करू नये, तर काही जण म्हणतात की श्रद्धा महत्वाची आहे. म्हणून आज आपण या विषयाकडे शांतपणे, समजूतदारपणे आणि श्रद्धेच्या दृष्टीने पाहूया. सर्वप्रथम एक गोष्ट समजून घेणे आवश्यक आहे. मासिक पाळी ही स्त्रीच्या शरीरातील पूर्णपणे नैसर्गिक प्रक्रिया आहे. परमेश्वराने निर्माण केलेल्या शरीर व्यवस्थेचा हा एक महत्वाचा भाग आहे. म्हणून मासिक पाळी म्हणजे पाप, दोष किंवा कमीपणा नव्हे. स्त्रीच्या शरीराला या काळात अधिक विश्रांतीची आवश्यक असते. पूर्वीच्या काळात महिलांना घरातील सर्व कामे करावी लागत असत. त्यामुळे त्यांना काही दिवस विश्रांती मिळावी म्हणून काही नियम आणि परंपरा निर्माण झाल्या असाव्यात. परंतु आज अनेक लोक त्या परंपरांचा चुकीचा अर्थ काढतात. काही जणांना असे वाटते की मासिक पाळीच्या काळात देव रागवतो किंवा देवाची कृपा मिळत नाही. परंतु परमेश्वर हा करुणामय आहे. आई आपल्या मुलांमध्ये कधीच भेदभाव करत नाही. तसेच परमेश्वरही आपल्या भक्तांमध्ये भेदभाव करत नाही. स्वामी समर्थांनी कधीही बाह्य गोष्टींना महत्त्व दिले नाही. त्यांनी नेहमी भक्ताच्या श्रद्धेला आणि भावनेला महत्त्व दिले. मित्रांनो, येथे एक गोष्ट समजून घेणे आवश्यक आहे. पूजा आणि नामस्मरण या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. नामस्मरणासाठी कोणतेही बंधन नाही. महिला असो किंवा पुरुष, कोणतीही व्यक्ती कोणत्याही वेळी मनोभावे स्वामींचे नामस्मरण करू शकते. श्री स्वामी समर्थ हा जप करण्यासाठी विशेष जागा किंवा वेळ आवश्यक नाही. जिथे श्रद्धा आहे तिथे स्वामी आहेत. म्हणून मासिक पाळीच्या काळात महिलांनी नामस्मरण, स्वामींचा जप, स्वामींचे विचार ऐकणे किंवा वाचणे यामध्ये कोणतीही संकोच बाळगू नये. आता प्रश्न येते की पूजा करावी का? याबाबत प्रत्येक घराची परंपरा वेगळी असू शकते. जर तुमच्या घरात या काळात देवघरात न जाण्याची परंपरा असेल तर त्या परंपरेचा आदर ठेवण्यात काहीच गैर नाही. परंतु त्यामागे भीती नसावी. नाहीतर देव रागवेल या विचाराने नव्हे तर घरातील परंपरेचा आदर म्हणून ते पाळले जाऊ शकते. कारण श्रद्धा भीतीतून नाही तर प्रेमातून निर्माण होते. मित्रांनो, आजच्या काळात अनेक स्त्रिया नोकरी करतात, व्यवसाय करतात आणि विविध जबाबदाऱ्या सांभाळतात. त्यामुळे प्रत्येक परिस्थिती वेगळी असते. कोणावरही टीका न करता किंवा निर्णय न देता आपण या विषयाकडे पाहिले पाहिजे. स्वामी समर्थांचा एक महत्वाचा संदेश होता, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या वचनात कुठेही भेदभाव नाही. जो भक्त मनापासून स्वामींना स्मरतो त्याच्यावर स्वामींची कृपा सदैव राहते. काही वेळ लोक अंधश्रद्धा आणि परंपरा यामध्ये गोंधळ करतात. परंपरेचा आदर करणे योग्य आहे, परंतु अंधभीती बाळगणे योग्य नाही. स्वामी समर्थांनी नेहमी विवेक, श्रद्धा आणि सदाचार यांचा मार्ग दाखवला. आपणही त्याच मार्गाने चालले पाहिजे. मासिक पाळीच्या काळात महिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी, शारीरिक विश्रांती घ्यावी, मन शांत ठेवावे, स्वामींचे नामस्मरण करावे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःला कमी समजू नये. कारण प्रत्येक स्त्री ही परमेश्वराच्या सृष्टीतील एक अद्भुत निर्मिती आहे. मित्रांनो, आजच्या या माहितीचा उद्देश कोणाच्याही श्रद्धेला धक्के देणे नाही, तर त्या विषयाकडे संतुलित आणि समजदार दृष्टिकोनातून पाहणे हा आहे. जर तुमच्या घरात एखादी परंपरा असेल तर तिचा आदर करा, परंतु भीती नको. श्रद्धा ठेवा, कारण स्वामी समर्थ भक्ताच्या मनातील भावना पाहतात. बाह्य परिस्थितीमध्ये
चला शेवटी स्वामींचे स्मरण करूया. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामींची कृपा आपल्या सर्वांवर सदैव राहो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि स्पिरिच्युअल स्वामी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.